नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. पदवीधर मतदारसंघात मुंबईत ठाकरे तर कोकणात डावखरेंची हॅट्रिक. आमचे हिंदुत्व शाहू फुलेंचे आहे सांगत जितेंद्र आव्हाडांनी केली राहुल गांधींची पाठराखण. देशात 3 नवे कायदे लागू, 1 जुलै रोजी झाली अंमलबजावणी. शहापुरात बोगस बाद खरेदी घोटाळा, केंद्रप्रमुखाला अटक. 300 युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी अन्यथा आंदोलन, केदार दिघेंचा इशारा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभ घेण्यासाठी महिलांची सेतू कार्यालयासमोर रांग. आणि कल्याणमध्ये भर रस्त्यात तरुणाची हत्या, शहरात खळबळ. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅट्रिक संपादित केली असून काँग्रेसच्या रमेश कीर यांचा 1,0719 मतांनी पराभव केला आहे. तर दुसरीकडे मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी भाजपच्या किरण शेलारांचा पराभव केला आहे. मुंबईत शिक्षक मतदारसंघातून देखील शिवसेना ठाकरे गटाचे ज.मो. अभ्यंकर यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेत सुद्धा मुंबईत ठाकरे गट बाजी मारणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत काहीच चुकीचे म्हटले नाही असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे. हिंदू समाज कधीच द्वेषाचे, भीती घालण्याचे राजकारण करू शकत नाही, ते फक्त भाजप करते असा टोलाही आव्हाडांनी लगावला आहे. ग्रस्त आहे राहुल गांधींच्या पॉप्युलॅरिटीमुळे आणि त्यांच्या आक्रमकतेमुळे. काल त्यांनी मला पहिल्यांदा 10 वर्षात असं दिसलं की विरोधी पक्ष नेता हा भारी पडत होता संपूर्ण बीजेपीला. काय राहुल गांधी चुकीचं बोलले? राहुल गांधींनी पूर्ण शंकराचं पोस्टर समोर करत शंकराला संपवून सांगितलं, शिवाला समजावून सांगितलं की त्यांची ती अभयमुद्रा आहे. त्या अभयमुद्रेचं वर्णन करताना त्यांनी सांगितलं ही अभयमुद्रा ही जीसस ख्राइस्टची पण आहे, ही अभयमुद्रा ही बुद्ध भगवानची पण आहे, ही अभयमुद्रा ही इस्लाममध्ये पण आहे. देशात 1 जुलैपासून जुने कायदे रद्द होऊन त्याची जागा 3 नव्या कायद्यांनी घेतली आहे. भारतीय दंड संहिता 1860च्या बदल्यात भारतीय न्यायिक संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता 1998च्या बदल्यात भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा 1872च्या बदल्यात भारतीय साक्ष अधिनियम हे कायदे लागू झाले. याबाबत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या कायद्यांविषयी माहिती दिली. याच्यामध्ये जे प्रोसिजरल बदल झालेले आहेत, जे नागरिकांसाठी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याचे अवेअरनेस कॅम्पेनसुद्धा आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर सातत्याने करणार आहोत. या कायद्यांच्या इम्प्लिमेंटेशनसाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे नंबर ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सची संख्या वाढवणं. ती आम्ही ऑलरेडी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाढवलेली आहे. त्यानंतर त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी योग्य ट्रेनिंग या 3 कायद्यांचं देणं गरजेचं आहे. ते सुद्धा आमच्या इथे संपूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. या कायद्यांमध्ये महत्त्वाचा पार्ट दिलेला आहे डिजिटल एव्हिडन्स कलेक्शन करण्यासाठी, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सर्च, सीजर हे जर ऑपरेशन्स असतील आहेत तर घटनास्थळ पंचनामा किंवा विटनेसेसचे स्टेटमेंट्स या सर्वांचं डिजिटल व्हिडिओग्राफी किंवा ऑडिओ रेकॉर्ड करण्याचं जे प्रावधान आहे ते आम्ही ऑलरेडी यथार्थ नावाची जी आमची कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे. बनावट पावत्यांमार्फत भात खरेदी दाखवून तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना 1 कोटीचा गंडा घालून फरार झालेल्या शहापूर आदिवासी विकास महामंडळातील कंत्राटी केंद्रप्रमुख हेमंत शिंदेला किनवली पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मंचर येथून अटक केली आहे. कोटींची फसवणूक करून आपणास कधीही अटक होणार म्हणून हेमंत शिंदेने पुण्यातील मंचर येथे एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्याचा हा ढोंगीपणा अधिक काळ टिकला नसून किनवली पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. ठाणे शहरातील जुन्या चाळीत आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारप्रमाणे 300 युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी यासाठी
शिवसेना उभाटा गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आंदोलन करत महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येत असून नागरिकांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच वीज ही मूलभूत गरज असून त्याची किंमत वाजवी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावी, त्यामुळे ठाणे शहरात आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी शहरात नेहमीच काही ना काही समस्या उद्भवत असतात. या सर्व प्रश्नांवर नगर परिषदेने लवकरात लवकर ठोस कारवाई करून हे सर्व प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजेश सावंत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या समस्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. उन्हाळ गुरांमुळे अपघाताचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर कारवाई करणे. शहरात डेंग्यू आजाराने डोके वर काढले असून नगर परिषदेने संपूर्ण रत्नागिरी शहरात एकाच वेळी औषध फवारणी करणे. शहरातील रस्त्यांवर अनेक खड्डे पडले असून जांभा दगडाने हे खड्डे बुजवले जात आहेत, तरी हे खड्डे पावसाळी डांबर वापरून बुजवणे. पावसाळ्याच्या दिवसात शहरात अनेक ठिकाणी सुरू असलेले गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम त्वरित थांबवणे. स्वच्छता करत असताना ब्लिचिंग पावडरचा वापर करणे. आणि कुठं आत्ता जर क्षणाला कुठं चालू असेल तिथं काम थांबवायचं. कारण जर लोकांना आता गरज गॅसची नाही, गॅस सिलेंडर मिळत आहे, आता लोकांना गरज आहे ते आहे ते चांगलं सुरक्षित राहण्याची. त्यामुळे तू म्हणा हे पावसानंतर तुझं काय करायचं उपयोग कर, आता आम्हाला त्याची आवश्यकता नाही. लोकांच्या तक्रारी आहेत आणि गॅस एवढा काय आता आम्हाला फारसा पाईपलाईन मधनं गरजेचा पण नाही. एवढं फक्त त्याला सांगा. इमिजिएटली बोलून या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या. या बातम्यासंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.